बातमी आहे नागपुरातून। नागपूरच्या हिंगणा MIDC परिसरामध्ये एका मोठ्या कार कंपनीच्या ऑटोमोबाईल वर्कशॉपच्या सर्व्हिस सेंटरमध्ये मोठी आग लागल्याची घटना घडली आहे। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आग विझवण्याचे देखील प्रयत्न सध्या सुरू असल्याची माहिती समोर येते आहे। कार कंपनीच्या वर्कशॉपला आग लागल्याची ही दृश्य आपण पाहतोय। सुमित ठाकरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊयात। सुमित, अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या दाखल झालेल्या आहेत। सध्याची काय परिस्थिती आहे आणि आग कशामुळे लागली आहे? नक्कीच नागपूरच्या हिंगणा MIDC परिसरातील एका ऑटोमोबाईल एका वर्कशॉपला आग लागलेली आहे आणि आपण सध्या G24 तासवर एक्सक्लुझिव्ह आपण बघत आहात। आणि MIDC परिसरात एका वर्कशॉपला दुपारी 3:30च्या सुमारास अचानक आग लागली आहे आणि काही क्षणातच आग सर्वत्र पसरली आणि परिसरात धुराचे प्रचंड लोट दिसू लागले आणि घटनास्थळी तत्काळ अग्निशमन दलाचे 2 गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार वर्कशॉपच्या अगदी जवळच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू होतं आणि त्याच दरम्यान ठिणगी उडून ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि स्पष्ट कोणतेही आगीचे लोट दूरपर्यंत स्पष्ट दिसत होते। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेक आगीत नेमके किती आर्थिक नुकसान झाले आहे अद्याप स्पष्ट आहे, मात्र अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्याचे काम सध्या सुरू आहे। सुमित, त्या ठिकाणी काही लोक होते का? कोणाला काही इजा झाली आहे का? त्या संदर्भात काही माहिती? नक्कीच आता सध्या तरी काही माहिती समोर अद्याप स्पष्ट झालेली नाही आहे। जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही आहे। निश्चितच धन्यवाद सुमित या सविस्तर माहितीसाठी।